आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। उठून गेलेले आम्हाला काय बंदुका दाखवणार? 50 कोटी गिळले ना तर गप्प बस, मी तुझ्या नादाला लागतो। संजय दिना पाटलांना संजय राऊतांचं आव्हान। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललाय। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाही, गिरीश महाजनांची टीका। काल एका पोपट्यानं बाळासाहेब ठाकरेंची खिल्ली उडवली। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सर्वासरव। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला। खासदार नरेश म्हस्केंचं पावसकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण। तर किरण पावसकरांच्या वक्तव्याला आमचं समर्थन नाही, संजय शिरसाटांनी स्पष्ट केली भूमिका। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात एकूण 99 कोटींचा निधी मिळाला। संजय देशमुखांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी खर्च केला। संजय दिना पाटलांच्या 40 मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण नाही। ओमराजे निंबाळकरांनी 18 कोटींपैकी 2 कोटींचाच निधी खर्च केला। 13 तारखेला फुटलेल्या खासदारांकडे खोके आले। 14 तारखेला पुन्हा 5 कोटी आले। उरलेले 35 कोटी काल देण्यात आले। धाराशिवच्या खासदारांच्या बँकेचे व्यवहार आधी सत्ताधाऱ्यांचे रडारवर, तर संजय राऊतांचा 6 खासदारांवर हा आरोप। ठेकेदारीत कमिशन मिळणं हा फुटलेल्या खासदारांचा मान सन्मान। एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक। संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर निशाणा। 6 खासदारांना आमच्या पक्षात मान सन्मान नव्हता का? राऊतांचा सवाल। आम्ही का गेलो ते सर्वसामान्य जनतेला माहित आहे, त्यामुळे जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणार। कुणी तुडवायला येत असेल तर मागे पुढे पाहणार नाही, फुटीर खासदार संजय देशमुखांचा इशारा। अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या। संजय राऊतांचं वक्तव्य। 3 गद्दार आणि 850 पोलीस होते, एवढे पोलीस कामाला लावले, आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो का? संजय राऊतांचा सवाल। राजूल पाटलांच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटलांनी तमाशा केला। विंध्य गटात गेल्यावर भागेची खोटं बोलण्याची गोळी दिली जाते। मुलीला उमेदवारी दिली नाही तर राजीनामा देतो, असं संजय पाटील म्हणाले। संजय राऊतांचा दावा। तपास यंत्रणांकडून दुसऱ्या राज्यात जाऊन देखील ड्रग्ज विरोधी कारवाई। ड्रग्ज विरोधात कारवाई करण्याचे टास्क फोर्सला आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य। दांडी बहाद्दर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। सभागृहातील कामकाजात सहभागी व्हा। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। केळीबाग नुकसानीबाबत फडणवीसांनी बोलावली बैठक। आज दुपारी 1:15च्या सुमारास विधानभवनात बैठक होईल। राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान। अधिवेशनात आता सही नाही तर बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार। भाजप आमदारांसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा नवा निर्णय। पावसाळी अधिवेशनात भाजप आमदारांना आक्रमक होण्याचे आदेश। शिंदेंच्या सेनेचं मुंबईत नवीन सेनाभवन उभं राहणार। नवीन सेनाभवनासाठी जागांची शोधाशोध सुरू, सूत्रांची माहिती। बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। वासुभवन इमारत म्हणजे शिवसेना भवन होत नाही। शिंदे सेनेच्या नव्या सेनाभवन उभारण्यावर अंबादास दानवेंचा टोला। प्रलोभनांमुळे खासदार शिंदेंच्या सेनेत गेले, खासदार निधीसाठी शिंदे सेनेत गेले नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्या, दोन्ही शिवसेना एकत्र यावं हे माझं वैयक्तिक मत आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंचं विधान। ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातील घरी पुढील आठवडाभर सुरक्षा राहणार। बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना। दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार। शिवसेनेच्या माजी आमदाराच्या मुलाची ओमराजे निंबाळकरांविरोधात पोस्ट। ओमराजे निंबाळकरांनी उमरग्यात येऊन शिवसैनिकांची माफी मागावी, शुभम चौगुलेंचं वक्तव्य। शुभम चौगुले हे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंचे पुत्र। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेची पुनर्बांधणी। उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांचे नरेंद्र दराडेंना डिवचणारे बॅनर। कुणाल दराडेंनी माझा बाप काढला म्हणून मी उमेदवारी अर्ज कायम ठेवला, असा आरोप गोकुळ गीतेंनी केला होता।
नागपुरात विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या मतांची काँग्रेस हायकमांडनं दखल घेतल्याची सूत्रांची माहिती। फुटलेली मतं ग्रामीण भागातील की शहरातील याची विचारणा होणार, सूत्रांची माहिती। नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 42 मतं फुटली। विधान परिषदेत उमेदवार देताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही। खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी। उमेदवारी मागे घेताना आपल्याच नेत्यांना दबाव होता का याची चौकशी व्हावी, धानोरकरांची मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला आता नवं वळण। विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टानं स्थगिती दिली। विजय वडेट्टीवारांसह राजेश अडूर यांना तात्पुरता दिलासा। ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी काळजी करू नये, देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठामपणे उभं राहतात, गोरे यांचं वक्तव्य। विधान परिषदेत भाजप आमदारांची संख्या 35वर, नवीन 11 आमदारांची भर पडल्यानं भाजप आमदारांची संख्या 35वर। विधान परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार। सातारा विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीत धुसफूस, नक्की हिशोब करू, आम्ही हिशोबात पक्के आहोत, जयकुमार गोरे यांचं नाव न घेता शंभूराज देसाईंवर निशाणा। सातारा विधान परिषदेत महायुतीची 100 मतं फुटली होती। मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या आमदार आणि खासदारांची बैठक। विधान परिषद निवडणुकीतील यशानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सत्कार। एसआर मोहिमेत निष्क्रिय आमदारांची बैठकीत कानउघडणी। आमदार प्रसाद लाड यांची मवियावर काव्यात्मक टीका। लाड यांची कवी नितीन चंदनशिवेंच्या कांबळे नाही रडला या स्वरूपात कविता। कल्याणनगर मार्गावर ठाकरे सेनेच्या युवा सेनेकडून रास्ता रोको आंदोलन। 6 फुटेर खासदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून रास्ता रोको। कल्याणचे अल्पेश भोईर आणि युवा सेना जिल्हा प्रमुख भूषण जाधवांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर बॅनरबाजी। मातोश्री बाहेर लागलेल्या बॅनरवर नितेश राणे यांचा हिंदू गब्बर असा उल्लेख। मातोश्री बाहेर बॅनर लावत राणेंकडून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बॅनरवर ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला असा आशय। केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा। राष्ट्रपतींनी कुरियन यांचा राजीनामा स्वीकारला। कुरियन मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन राज्यमंत्री होते। जॉर्ज कुरियन यांची राज्यसभा खासदारकी काही महिन्यांपूर्वी संपली होती। सांगलीच्या विटामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आणि शेतकऱ्यांनी लाटणं मोर्चा काढला। हलगी ताशांच्या गजरात काढलेल्या या मोर्चात पथनाट्याने लक्ष वेधलं। महामार्गामुळे बागायती शेतीचं नुकसान होणार असल्याचा आंदोलकांचा आरोप। अरबी समुद्रावरून 15 दिवस अडखळलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू। मान्सूनची कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्यातील धाराशिव, लातूरपर्यंत मजल। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस। सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार हजेरी। आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। कोकणात रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी। पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पाऊस पडत असल्यामुळे भात रोपांना नवी संजीवनी मिळणार आहे। पर्यटन नगरी लोणावळ्यातही पावसाची जोरदार हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। पुढील 24 ते 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त। छत्रपती संभाजीनगरच्या तलवाडा घाट परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान। शिऊर बंगला नांदगाव मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुल्हेरसह परिसरात मुसळधार पाऊस। दमदार पाऊस झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग मिळणार। गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पावसाची नाशिकमध्ये दमदार हजेरी। नाशिकच्या सिन्नरमधील शेतकरी मारुती दराडे यांनी नाचतच पावसाचं स्वागत केलंय। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। बुलढाणा, चिखली, मेहकरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा निर्माण। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी पाऊस। शेतात ओलावा निर्माण झाल्याने मशागतीच्या कामांना गती येणार। जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीलाही सुरुवात होणार। गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण।
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी कागदपत्र 30 जून पर्यंत सादर करण्याचं आवाहन। 590 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित, वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता। सोलापुरातील नियोजन भवनात हजारो लिटर पाणी वाहून गेलं। शहरात एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे नियोजन भवनाची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया। नियोजन भवनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाण्याचा मोठा अपव्यय। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसात झाड कोसळून कारचं नुकसान। सुदैवानं कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली। धाराशिवच्या संभाजीनगर भूम बार्शी मुख्य मार्गावरील अरुंद पूल धोकादायक। अरुंद आणि कठडे नसलेल्या पुलाच्या दुरुस्तीची नागरिकांकडून मागणी। वाशिम जिल्ह्यात अखेर पावसाची हजेरी। पावसामुळे रखडलेली हळद लागवड पुन्हा सुरू। पावसामुळे शेतात ओलावा निर्माण झाल्याने शेतीच्या कामांना वेग। भुसावळ तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याने ट्यूबवेल आणि विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि जोखलकोरी शिवारात पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या। शेतकऱ्यांवर केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ। भोर तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा कालव्याचं अस्तरीकरण न केल्यामुळे कालव्याच्या क्षेत्रात झाडांचं साम्राज्य। 65 किलोमीटर पर्यंतच्या कालव्यांचं अस्तरीकरण अद्याप बाकी। अमळनेर येथे जलकुंभामध्ये उतरून पाहणी करत उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी अस्वच्छता दाखवली। पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचा निकम यांचा आरोप। नाशिकच्या दारणा नदीवरील माणिकखांब डोंगदत हा बंधारा फुटलाय। बंधारा तुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। अनेक दिवसांपासून या बंधाऱ्याची दुरुस्ती रखडली होती। एकीकडे पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर दुसरीकडे बंधारा तुटल्यानं पाण्याची नासाडी होते। जालन्यातील पाणी टंचाई भीषण। टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ। 61 गावं आणि 32 वाड्यांना 96 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। 96 टँकरच्या माध्यमातून 187 खेपा सुरू। टँकर वाढण्याची शक्यता। पुण्यात मान्सूनचं आगमन झालंय, मात्र अजूनही पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे। पुण्यात 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे आणि पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। अमरावतीत कपाशीची रोप जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। जून महिन्यात शेतकऱ्यावर तुषार सिंचन लावण्याची आली वेळ, तर शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली असून शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली। वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत शासकीय हमीभावाने ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद। शेतकऱ्यांच्या ज्वारीला प्रति क्विंटल 3699 रुपये दर। शेतकऱ्यांकडून 44,068 क्विंटल ज्वारीची खरेदी। 16,30,85,000 रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली। कोल्हापूरच्या शिरोळमधील खिद्रापूर गावात 27 जूनला बंद पाळला जाणार। कोपेश्वर मंदिर परिसरातील घर अतिक्रमण ठरवल्यानं ग्रामस्थ आक्रमक। प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर देखील बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा।